the coefficient of x raised to 30 in expansion of 1 plus 3x plus 3x square plus x cube raised to 15. याच्याकडे नीट बघितलं तर हे काय तुमच्याकडे 1 प्लस एक्स ब्रॅकेटचं क्यूब आणि रेज टू किती तुमच्याकडे 15. सो टोटल झालं 1 प्लस एक्स ब्रॅकेट रेज टू 45. 1 प्लस एक्स रेज टू 45. आता आपल्याला पाहिजे एक्स रेज टू 30. 30 पाहिजे असेल तर मग काय करावं लागेल, मला जनरल टर्म लिहावं लागेल टी आर प्लस 1 दॅट इज इक्वल टू NCR म्हणजे 45CR 1 रेज टू 45 मायनस R इंटू x रेज टू R. सो R ची व्हॅल्यू मला किती पाहिजे 30. तर ही 30 म्हणलं ही पण किती झाली तुमची 30. 30 प्लस 1 किती टर्म झाली तुमची 31st टर्म. किती टर्म झाली तुमच्याकडे 31st टर्म. 31st टर्म आणि त्याचा कोएफिशिएंट सो 45C 30 ती 31st टर्म आहे आणि त्याचा आपल्याला कोएफिशिएंट विचारलेला आहे. तर कोएफिशिएंट किती येणार 45C30. पुन्हा एकदा बघा आपल्याला विचारलंय द कोएफिशिएंट ऑफ x रेज टू 30 इन द एक्सपेन्शन ऑफ दिस. असं कधी लांबलचक एक्सपेन्शन दिलेलं असेल तर त्याच्याकडे नीट पाहिलं पाहिजे, कारण ती एक साधा कुठला तरी फॉर्म्युला असतो. आपल्याला बायनॉमियल थेरम आहे, 2 टर्मचं एक्सपेन्शन आपल्याला करणं योग्य आहे. 3 टर्मचं एक्सपेन्शन पण असते पण आपल्याला ते नाही सध्या. सो 1 प्लस 3x प्लस 3x स्क्वेअर प्लस x क्यूब याच्याकडे बघितलं नाही तर a क्यूब प्लस 3ab प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे हा कोणाचा क्यूब आहे 1 प्लस x ब्रॅकेटचा क्यूब आहे. रेज टू 15 15 त्रिक किती झाले 45. मग आपल्याला पाहिजे x रेज टू 30 च्या टर्मचा कोएफिशिएंट. x रेज टू 30 म्हणल्यानंतर मी ह्याची जनरल टर्म लिहितो. याची जनरल टर्म काय असणार टी आर प्लस 1 इज इक्वल टू 45CR. r प्लस 1 असेल तर इथे किती येत आहे r आणि फर्स्ट टर्म सेकंड टर्म हे कोणाला जाते सेकंड टर्मला ह्या दोघांचा डिफरन्स येतो फर्स्ट टर्मला 45 मायनस r 1 रेज टू काही पण काय असते 1च असते त्याच्यामुळे मी किती काय लिहिलेलं आहे. सो x रेज टू हे किती पाहिजे 30 ते म्हणजे हे पण किती झालं 30. तो ह्या टर्मचा कोएफिशिएंट किती झाला तुमचा 45C30. 45C30 त्याचा जर कोएफिशिएंट असेल पण ठीक आहे. आणि टर्म किती आली r ची व्हॅल्यू 30 आली तर 31st टर्म आहे. किती टर्म आहे 31st टर्म. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. Next problem, the term independent of x in 1 plus x raised to m into 1 plus 1 by x raised to n. सो दिस विल बी. आता थोडस एक विचार करूया की 1 प्लस एक आहे एक्स आहे रेज टू एन म्हणजे ह्याचा बायनॉमियल आणि ह्याचा पण बायनॉमियल. एवढं करत बसण्यापेक्षा थोडंफार डोकं जर चालवण्याचा प्रयत्न केला तर इथं 1 प्लस एक्स येऊ शकतं. ते कसं 1 प्लस एक्स रेज टू एम आणि हे एक्स प्लस 1 अपॉन एक्स रेज टू एन. सो 1 प्लस एक्स रेज टू एम इंटू 1 प्लस एक्स अपॉन एक्स रेज टू एन. टोटली काय झालं हे 1 प्लस एक्स रेज टू एम इंटू 1 प्लस एक्स रेज टू एन अपॉन एक्स रेज टू एन. ठीक. सो टोटली आता ह्या दोघांना मिळून मी काय लिहू शकतो तर हे असं लिहू शकतो 1 प्लस एक्स रेज टू m प्लस n अपॉन x रेज टू n. आता आपल्याला पाहिजे काय इंडिपेंडेंट ऑफ x. त्याच्यामध्ये काय नको x नको. हे वरची जी जर जनरल टर्म मी लिहिली तर जनरल टर्म अशी येईल टी आर प्लस 1 म्हणल्यानंतर m प्लस n सी आर
1 रेज टू ह्यांचा डिफरन्स सोडून द्यायचं आणि x रेज टू किती r अपॉन x रेज टू n. आता x रेज टू n आणि इथं जर x रेज टू n आलं तर हे x रेज टू n आणि हे x रेज टू n तुमचं काय होतील कॅन्सल होतील. x रेज टू n आणि x रेज टू n कॅन्सल होते आणि तुमची टर्म काय मिळेल तुम्हाला इंडिपेंडंट ऑफ x मिळेल. तुमची टर्म तुम्हाला काय मिळेल इंडिपेंडंट ऑफ x. सो इफ r is equals to n then we will get a term independent of x. मग तुमचा ह्याचा हे दोन टर्म कॅन्सल झाले तुमच्या, तर कोएफिशियंट काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे m प्लस n c n. तुमच्याकडे कोएफिशियंट काय शिल्लक राहिलं m प्लस n c n. साधं सोपं आहे, दिसायला फार अवघड होतं. नेक्स्ट क्वेश्चन है कोएफिशिएंट ऑफ x raised to minus 1 in expansion of 1 plus 3x square plus x raised to 4 into 1 plus 1 by x raised to 8. ह्याचं एक्सपान्शन करत असताना मी पहिले काय करतो याच्यातनं x जर मी कॉमन काढायचा विचार केला याच्यातनं x कॉमन काढायचा विचार केला तर मला काय येतोय बघा इथे x स्क्वेअर म्हणजे विनाकारण माझं काम मी वाढवून घ्यायचं विचारात अजिबातच नाही. तर मी काय करतो 1 प्लस 3x स्क्वेअर प्लस x रेज टू 4 मी असंच लिहितो. ह्याचं काहीतरी जे मोठं एक्सपान्शन होईल 9 टर्म्स, त्या 9च्या 9 टर्मला मला ह्याच्या प्रत्येक टर्मनं काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं. मग x रेज टू मायनस 1 ची टर्म ह्याने मल्टिप्लाय केल्यावर पण मिळू शकते, ह्याने मल्टिप्लाय केल्यावर पण मिळू शकते आणि ह्याने मल्टिप्लाय केल्यावर पण मला मिळू शकते. पण मी काय करतो त्या तिघांची ह्या 1 न ह्याच्या t r+1 ला मल्टिप्लाय केलं, ह्या 3x स्क्वेअर न याच्या t r+1 ला मल्टिप्लाय केलं आणि x रेज टू 4 न त्याच्या t r+1 ला मल्टिप्लाय केलं. हे एंड सेपरेट टर्म्स काढू. मग ह्यांचे जे काही कोएफिशिएंट येतील त्यांची आपल्याला काय करावं लागेल बेरीज. का तर ह्याचा पण कोएफिशिएंट x रेज टू -1, ह्याचा पण कोएफिशिएंट x रेज टू -1 आणि ह्याचा पण कोएफिशिएंट x रेज टू व्हेरिएबल x रेज टू -1 असेल तर लाईक टर्म्सच्या कोएफिशिएंटची काय होणार आपल्याकडे बेरीज होणार आहे. लाईक टर्म्सच्या कोएफिशिएंट्सची आपल्याकडे काय होणार आहे बेरीज होणार आहे. मग 1 इंटू याच्या एक्सपान्शन मध्ये tr+1 काय घेतो मी 8cr (3x²) याचा 3x² इंटू tr+1 8cr 1 plus 1 by x raised to r याचा काय होणार x raised to 4 इंटू 8cr 1 by x raised to r. ह्या 3 टर्म्स होऊ शकतात. आता याच्यामध्ये 8cr इंटू 1 by x रेज टू r, ठीक आहे. याच्यामध्ये 3x² इंटू 1 by x रेज टू r इंटू 8cr आणि ह्याच्यामध्ये x रेज टू 4 by x रेज टू r इंटू 8cr. हा x रेज टू जो r आहे तो वरती गेल्यावर काय होणार तुमचा x रेज टू -r. मग त्यावेळेस काय होतंय तुमचा x रेज टू -1 मॅच होतं याला. मग इथे r ची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे 1. x रेज टू r जो वरती गेल्यावर r ची व्हॅल्यू 1 व्हायला पाहिजे. अशी व्हॅल्यू पॉसिबल आहे का तर आहे. तर हिचं कोएफिशिएंट किती येतं 8c1 x रेज टू -1. ह्याच्यामध्ये काय येते की हा r इथं वरती झाल्यावर 2 r व्हायला पाहिजे आणि मग त्याची व्हॅल्यू 2 r ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे -1. तर ती कधी येणार आहे तुमची 3 2 मायनस
इथं तुम्ही किती करायला पाहिजे, 3 करायला पाहिजे, आणि मग हे 8c3 होणार. ठीक. अँड इथं x⁴ मायनस r ची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे, -1 व्हायला पाहिजे. ती कुठल्या व्हॅल्यूला होणार, 4 - 5 ला. सो इथे किती येणार तुमचा 8c5. सो टोटल कोएफिशियंट किती आला इथं, 8c1 प्लस 3 × 8c3 प्लस 8c5. व्हॅल्यू काढूया आपण हे. 8c1 ची व्हॅल्यू असते 8, 3 × 8c3 ची व्हॅल्यू होणार 8 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल प्लस 8 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 8 प्लस 8 × 7 × 6 × 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल प्लस 8 × 7 × 6 × 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 3 × 2 × 1. 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 8 प्लस 8 × 7 = 56 गुणिले 6 प्लस 3 × 2 = 6 8 × 7 = 56. 8 प्लस 6 × 6 = 36 चले 3 6 × 5 = 30 आणि 3 33 प्लस 56 किती झालं हे 6 8 6 14 6 20. हे संपलं. 3 5 3 8 2 10 3 1 4 400. बेरीज काही चुकले काय, 336 प्लस 56 प्लस 8 8 6 14 6 20 5 2 7 3 10 3 1 4. हा इथं चुकलं आपलं. 3 आणि 3 फॅक्टोरियल आपण कॅन्सल केलेलं आहे. सो 3 फॅक्टोरियल किती येणार तुमचा 3 × 2 × 1 हा 3 गेला. 2 × 1 इथं शिल्लक राहिलं आणि बेज चौक 8 झाले इथं. तर इथला आकडा चेंज व्हायचा होता. 7 सकून बेज 4 7 28 28 गुणिले 6 6 8 48 6 2 12 आणि 4 16. हे किती आहे तुमच्याकडे 168. 8 आणि 16 22 22 5 आणि 2 7 7 आणि 7 13 232. त्याचा कोएफिशियंट आला आपल्याकडं 232. The 3 consecutive binomial coefficients. 3 consecutive binomial coefficients can never be in जीपीत केव्हाच असू शकत नाहीत आणि एचपीच केव्हाच असू शकत नाही. ते कदाचित एपीत असू शकतील, कदाचित एपीत असू शकतील, पण जीपी आणि एचपीत कॅन नेवर बी जीपी इन जीपी आणि एचपी. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे the term independent of x in the expansion the term independent of x in 1 plus x plus 2x cube into 3x square by 2 minus 1 upon 3x raised to 9.
1 प्लस एक्स प्लस 2x क्यूब आणि यांच्यातून मी काय बाहेर काढतो 1/3x रेज टू 9 बाहेर काढतो. राहते काय आतमध्ये 3x क्यूब. आपण वेगळा नंबर काढूया जरा 3x²/2 बाहेर काढूया. रेज टू 9 इथं पण येणार, इथं राहणार 1 मायनस 3x² कॉमन निघाला पाहिजे आणि मग x² ला अशा संख्येने मल्टिप्लाय करायची की जेणेकरून x राहायला पाहिजे, म्हणजे इथे तुमच्याकडे x क्यूब आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं 3 राहायला पाहिजे डिनोमिनेटरला आणि हा 2 तुमचा कॅन्सल झाला पाहिजे. आता हे आपण जे काढलेलं कॉमन आहे ते बरोबर आहे का नाही बघण्यासाठी आपण याला प्रत्येकाला मल्टिप्लाय करून बघूया. 3x²/2 × 1 3x²/2 मायनस 3x²/2 × this 2 कॅन्सल झाला, 3 3 9 x² गेला x आहे. तर आपण जो नंबर कॉमन काढलाय तो एकदम योग्य नंबर कॉमन काढला. सो 1 प्लस एक्स प्लस 2x³ इंटू ह्याचा 3/2 रेज टू 9 इंटू x रेज टू 18 1 मायनस 2/9 x³ रेज टू 9. आता हे x रेज टू 18 आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय येते x रेज टू 18 प्लस x रेज टू 19 प्लस 2x रेज टू 21 आणि हा 3/2 रेज टू 9 मी इकडे ठेवतो. आता ह्याच्या एक्सपान्शनला आपण प्रत्येक टर्म मल्टिप्लाय करायचं आणि इंडिपेंडेंट ऑफ एक्स टर्म पाहिजे आपल्याला, बरोबर. टर्म इंडिपेंडेंट ऑफ एक्स नाही पाहिजे. आता इथं किती आहे x रेज टू 18, मग ह्याच्यात जर x रेज टू 18 डिनोमिनेटरला 3 आहे, मग x रेज टू 18 जर आलं तर तुमचं काय होणार आहे ती इंडिपेंडेंट ऑफ एक्स होणार. म्हणजे ह्यातली x रेज टू किती मल्टिप्लाय करावं लागेल 6, सॉरी पॉवर किती घ्यायला लागेल 6, कारण साहित्य किती होणार तुमचा 18. 19 3च्या पाड्यात येतच नाही, त्यामुळे ह्याच्यापासून आपल्याला x रेज टू 18 किंवा इंडिपेंडेंट ऑफ एक्स टर्म मिळणार नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला याच्यात काय घ्यावं, एक पॉवर किती घ्यायला लागेल 7, कारण 7 तरी किती होणार तुमच्याकडे 21. सो मी आता ह्याच्यातली पहिली टर्म काढतो 3/2 रेज टू 9 इंटू x रेज टू 18 ही पलीकडची टर्म झाली आणि ह्यातली टर्म कुठली येणार ह्याच्यासोबतची 6 पॉवर वाली. सो 6 पॉवर 1 प्लस x रेज टू यांचा फॉर्म्युला काय nc0 प्लस nc1x प्लस nc2 सो. मग आता ह्याच्यातली पहिली टर्म काय येणार आहे किंवा आपण सरळ सरळ करू शकतो पॉवरचं 9c6 आणि 9c6 6 पॉवर घेतल्यानंतर आपल्याकडे किती यायला पाहिजे टर्म नाही, ठीक आहे 9c6 1चं काय राहणार नाही. सो 2/9x³ रेज टू 6 ही पहिल्याची टर्म आली प्लस 3/2 रेज टू 9 इंटू x रेज टू 21 इंटू 9c7 2/9x³ रेज टू 7. कॉमन काय काय निघाले त्यातून 3/2 रेज टू 9 आपल्याकडे काय निघलेलं आहे कॉमन निघलेलं आहे. इतर आहे तुमच्याकडे x रेज टू 18 आणि हे x रेज टू 18 कॅन्सल झालं, काय काय राहिलं 9c6 इंटू 2/9 रेज टू 6 प्लस 21 आणि हे 21 गेले, हे कॉमन निघलं, इथं राहिलं 2 इंटू 9c7 इंटू 2/9 रेज टू 7. ही जी काही टर्म असणार आहे तुमची ती तुमची टर्म असणार आहे इंडिपेंडेंट ऑफ एक्स. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. Value of x for which 2 raised to log to the base 2 under root of 9 raised to x
-1 plus 7 plus 1 upon 2 raised to 1 by 5 log to the base 2 3 raised to x minus 1 plus 1 raised to 7 is 84. म्हणजे काय म्हटलं प्रश्न पुन्हा एकदा बघूया. द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच सिक्स्थ टर्म. आता एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे की सिक्स्थ टर्म तुमची 84 यायला पाहिजे. सिक्स्थ टर्म याच्या एक्सपान्शन मध्ये. आता ह्याचं एक्सपान्शन एक्स प्लस वाय रेस टू एन ने करू शकतो आपण, परंतु एक्स आणि वाय कडे नीट मी जर पाहिलं तर इथं बेस 2 ची पॉवरला आहे. मग आपण हा नंबर इकडे आणि हा नंबर इकडे आणू शकतो. म्हणजे इथं काय होणार अंडर रूट ऑफ 9 रेस टू, हे बघा हा रूल आपल्याला माहिती, ए रेस टू log of b to the base c is equals to b raised to log of a to the base c. म्हणजे हा नंबर वरती आणि हा नंबर खाली आपण आणू शकतो. हा 2 इथे गेला आणि हे इथले खाली आल्यानंतर तुमच्याकडे इथे किती राहते अंडर रूट ऑफ 9 रेस टू x मायनस 1 प्लस 7 आणि प्लस 1 अपॉन इथं पण हा 1/5 याच्या डोक्यावर जाणार, 1/5 याच्या डोक्यावर जाणार आणि हा 2 वरती जाऊन ते खाली येणार. म्हणजे किती आहे 3 रेस टू x मायनस 1 प्लस 1 रेस टू 1/5 होल रेस टू 7 होल रेस टू 7. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इंडिपेंडंट ऑफ एक्स वाली टर्म पाहिजे. ओ सॉरी, सिक्स्थ टर्म 84 आहे. मग ह्याची सिक्स्थ टर्म काय येणार आहे तुमच्याकडं 7c5 सिक्स्थ टर्म t6 7c5 अंडर रूट ऑफ 9 रेस टू x मायनस 1 प्लस 7 9 रेस टू x मायनस 1 प्लस 7 9 raised to x minus 1 plus 7 raised to 7 minus 5 म्हणजे 2 into 3 raised to x minus 1 plus 1 raised to minus 1 by 5 whole raised to हा 5 इथे. ठीक. मग आता हा स्क्वेअर असल्यामुळे रूट निघून जाईल, हा 5 असल्यामुळे हा 5 निघून जाईल. राहते काय काय तुमच्याकडं t6 किती सांगितलं आपल्याला 84 दॅट इज इक्वल टू 7c5 म्हणजे 7 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. सो दिस विल बी इक्वल टू 9 रेस टू x मायनस 1 प्लस 7 इंटू 3 रेस टू x मायनस 1 प्लस 1 रेस टू मायनस 1. 84 इज इक्वल्स टू 7 इंटू 6 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाला आणि 2 3 जा 6 7 3 किती झाले तुमच्याकडे 21. 9 रेस टू x मायनस 1 9 रेस टू x मायनस 1 ला मी काय लिहू शकतो 3 रेस टू 2x मायनस 2. सो 3 रेस टू 2x मायनस 1 प्लस 7 अपॉन 3 रेस टू x मायनस 1 प्लस 1. आता मी थोड्या वेळासाठी 3 रेस टू x मायनस 1 ला t म्हणतो. पुट 3 रेस टू x मायनस 1 इज इक्वल्स टू t. सो 21 चौक 84 4 इज इक्वल्स टू t स्क्वेअर प्लस 7 अपॉन t प्लस 1. क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती येते 40 प्लस 4 इज इक्वल्स टू t स्क्वेअर प्लस 7. सो t स्क्वेअर मायनस 40 t स्क्वेअर मायनस 40 प्लस 7 मायनस 4 प्लस 3 दॅट इज इक्वल टू किती झालं तुमच्याकडे 0. दॅट इज इक्वल टू किती झालं तुमच्याकडे 0. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं ही क्वाड्रॅटिक सोडवायची आहे. नेक्स्ट बघूया. सो गुणाकार 3 आणि बेरीज 4 म्हणल्यावर t मायनस 3 t मायनस 1. सो t मायनस 3 t मायनस 1 that is equal to 0. So either t is equal to 3 or
t इज इक्वल टू 1. सो t तुम्ही कोणाला म्हणले 3 रेज टू x मायनस 1. सो 3 रेज टू x मायनस 1 that is equal to 3 or t 3 raised to x minus 1 that is equal to 1. So 3 raised to x upon 3 is equals to 3 or 3 raised to x upon 3 is equals to 1. 3 raised to x is equals to 9 or 3 raised to x is equals to 3. So x is equals to 1 or x is equals to 2. इथं 9 म्हणजे काय झालं तुमचा 3 चा स्क्वेअर. सो सिंपल. एवढं सिंपल गणित आहे की फक्त दिसायला थोडंसं काय दिसतंय, टफ दिसतंय, अवघड दिसतंय, सगळ्या गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द नंबर ऑफ टर्म. आता याच्या एक्सपान्शन मध्ये आपल्याला x रेज टू 10 शोधायचं आणि याच्या एक्सपान्शन मध्ये x रेज टू 0 शोधायचं. पहिले याची x रेज टू 10 ची टर्म काढून घेऊया. तर ते आपले असते t r+1 इज इक्वल्स टू ncr x रेज टू n मायनस r y रेज टू r. हा फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला. सो दिस विल बी t r+1 इज इक्वल्स टू ncr म्हणजे 10cr x म्हणजे 1 ठीक रेज टू n मायनस r म्हणजे 10 मायनस r आणि y रेज टू म्हणजे मायनस x स्क्वेअर रेज टू r. सो t r+1 इज इक्वल टू 10cr आणि हे 1 चं गेलंच x रेज टू 2r. 2r असल्यामुळे पॉझिटिव्ह होणार. सो हे 2r ची व्हॅल्यू किती ह्याच्यामध्ये x रेज टू 10 मध्ये. सो इफ 2r is equal to 10 then r is equal to 5. r is equal to 5 म्हणजे ही किती टर्म आहे तुमची 6th टर्म आहे. पण r 5 असेल तर त्याचा कोएफिशिएंट किती आला 10c5. सो कोएफिशिएंट ऑफ x रेज टू 10 is equal to 10c5. नेक्स्ट याचा एक्सपान्शन मध्ये x रेज टू 0 चा पाहिजे म्हणजे. सो t r+1 is equals to 10cr x रेज टू 10 मायनस r आणि मायनस 2/x रेज टू r. हे काय झालं तुमच्याकडे 10cr इंटू मायनस 2 रेज टू r इंटू x रेज टू 10 मायनस r आणि हा x रेज टू r पण काय होईल तुमच्याकडे मायनस. सो दिस विल बी इफ 10 मायनस 2r ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे आपल्याकडे 0. सो 2r इज इक्वल्स टू 10 r इज इक्वल्स टू 5. इथं पण किती झालं तुमचं कोएफिशिएंट ऑफ x रेज टू 0 दॅट विल बी इक्वल टू 10c5 आणि मायनस 2 रेज टू 5 मायनस 2 रेज टू 5. आता ह्या दोघांचा काय घ्यायचा आपल्याला रेशो. सो 10c5 अपॉन 10c5 इंटू मायनस 2 रेज टू 5 हे गेलं दोन्ही दॅट इज 1 मायनस 1 अपॉन 32. सो त्यांचा रेशो किती आला आपल्याकडे मायनस 1 अपॉन 32 म्हणजेच किती 1 रेज टू 32. नेक्स्ट प्रॉब्लेम. The two consecutive terms in expansion of 3x plus 2 raised to 74 whose coefficients are equal. म्हणते काय की याच्यामध्ये दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत ज्यांच्या एक्सपान्शन मध्ये कोएफिशिएंट इक्वल आहे. whose coefficients are equal. सो आपण असं धरूया की एक टर्म t r+1 धरूया आणि एक टर्म t r+2 धरूया. ठीक. सो मग आता ह्याचं काय आहे तुमच्याकडं 74c r+1 इंटू 3x रेज टू 74 मायनस r मायनस 1. हो इथं r+1 मला इथं किती येणार आहे r. सो इथं झालं तुमचं मायनस r इंटू 2 रेज टू r दॅट विल बी इक्वल टू 74c r+1 r+2 मिळाल्यावर एक r+1 होणार इंटू 3x रेज टू 74 मायनस r मायनस 1 इंटू
2 रेस टू आर प्लस 1 ह्या दोघांचे कोएफिशियंट इक्वल आहे. कोएफिशियंट काय काय ह्याच्यातलं साईडला काढूया आपण. 74CR इंटू 3 रेस टू 74 मायनस आर इंटू 2 रेस टू आर हा त्याचा कोएफिशियंट आहे. आणि इकडचा कोएफिशियंट किती आहे 74C आर प्लस 1 इंटू 3 रेस टू 74 मायनस आर मायनस 1 इंटू 2 रेस टू आर प्लस 1. ठीक आहे. 74CR काय होणार तुमच्याकडे 74 फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू 74 मायनस आर फॅक्टोरियल इंटू 3 रेस टू 74 अपॉन 3 रेस टू आर into 2 raised to r. So this will be equal to 74 factorial upon r plus 1 factorial into 74 minus r minus 1 factorial into 3 raised to 74 upon 73 upon 3 raised to r 3 raised to minus r खाली r होणार into 2 raised to r into 2. 2 raised to r कॅन्सल झालं. त्याच्यानंतर 3 raised to r कॅन्सल झालं. राहिलं काय काय आपल्याकडे बघूया. 74 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. काय काय राहिले 1 अपॉन r फॅक्टोरियल इंटू 74 मायनस r फॅक्टोरियल इंटू हा 3 raised to 73 गेला आणि इथला 73 गेला 3 राहिला इंटू 3 बस एवढंच राहिलं पलीकडं. येस दॅट इज इक्वल टू 1 अपॉन आर प्लस 1 फॅक्टोरियल इंटू 73 मायनस आर फॅक्टोरियल आणि हा इथे 2 राहिलाय इंटू 2. मग आता काय ह्या आर प्लस 1 ला आर पर्यंत नेऊ शकतो आपण आणि 74 मायनस आर 73 मायनस आर पर्यंत नेऊ शकतो. सो 3 अपॉन r factorial into 74 minus r into 73 minus r factorial that is equal to 2 upon r plus 1 into r factorial into 73 minus r factorial. 73 minus r cancel झाला. 74 r factorial cancel झाला. राहिले काय काय 3 upon 74 minus r is equals to 2 upon r plus 1. क्रॉस मल्टिप्लाय केला यांचा. सो 3r plus 3 that is equal to 74 into 2 70 140 148 minus 2r. So 3r plus 2r 5r is equals to 148 plus 3. 5r is equals to 151. 5 ने डिवाइड होत नाही म्हणजे एक तर आपला r चुकलाय किंवा प्रॉब्लेम चुकलाय. पुन्हा एकदा सोडूया. याचा आर घेऊया. टी आर प्लस 1 किती आहे तुमच्याकडे 74CR इंटू 3x रेज टू 74 मायनस आर इंटू 2 रेज टू आर आणि टी आर काय आहे तुमच्याकडे 74CR मायनस 1 इंटू 3x रेज टू 74 मायनस आर प्लस 1 दॅट इज 75 मायनस आर इंटू 2 रेज टू आर 2 रेज टू आर मायनस 1. सो ह्याचा कोएफिशियंट बघूया काय काय येईल. टी आर प्लस 1 चा कोएफिशियंट दिला तर तिथे तो 74CR इंटू 3 रेज टू 74 मायनस आर इंटू 2 रेज टू आर आणि टी आर चा कोएफिशियंट काय येतो तुमच्याकडे 74CR मायनस 1 इंटू 3 रेज टू 75 मायनस आर इंटू 2 रेज टू आर मायनस 1.
आता हे दोन कोएफिशियंट काय म्हणते, इक्वल आहे. इक्वल आहे म्हटल्यानंतर काय होतं तुमच्याकडं 74, हे दोन कोएफिशियंट इक्वल आहे. 74 फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू 74 मायनस आर फॅक्टोरियल इंटू 3 raised to 74 minus r into 2 raised to r, that will be equal to 74 factorial upon r minus 1 factorial into हे 74 minus r plus 1 म्हणजे 75 minus r factorial into 3 raised to 75 minus r into 2 raised to r minus 1. याच्यात गेला 74 गेला, ठीक आहे. आता हे प्रत्येकाला आता ह्याच्यात 2 r मायनस 1 गेला, इथं 2 राहील, ठीक आहे, एक कम वजाबाकी करू. सो याचं काय 74 3 raised to 74 मायनस r ला मी असं लिहू शकतो 3 raised to 74 अपॉन 3 raised to r इंटू ह्या r ला r मायनस 1 पर्यंत लिहू, r इंटू r मायनस 1 फॅक्टोरियल, ठीक. आणि हा 2 raised to r 2 raised to r तसंच ठेवूया. दॅट विल बी इक्वल टू काय काय राहिले का 3 लिहिला, ठीक आहे, 2 लिहिला, हे लिहिलं. आता याच्यामध्ये 3 raised to 75 मायनस r ला लिहितो 3 raised to 75 अपॉन 3 raised to r इंटू 2 raised to r अपॉन 2 raised to r मायनस 1 असं लिहिलं. आणि हा r मायनस 1 अपॉन 2 r मायनस 1 फॅक्टोरियल 75 ला 74 पर्यंत लिहूया 75 मायनस r इंटू 74 मायनस r फॅक्टोरियल, ठीक. 2 raised to r गेला, 3 raised to r गेला, r मायनस 1 गेला. इथं एक गोष्ट राहिली बघायला याची 74 मायनस r फॅक्टोरियल इंटू 74 मायनस r फॅक्टोरियल हा गेला. राहिलं काय काय 3 raised to 74 गेला. सो 1 अपॉन r इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटू 75 मायनस r. ठीक आहे. इथं काय गेला 2 raised to r गेला 3 raised to 3 राहिला इथं 3 raised to r गेला, r इथे एक राहिला, ठीक आहे, r मायनस 1 गेला, ठीक आहे. 74 मायनस r कशामध्ये आलं 74 मायनस r पहिल्यामध्ये 74 मायनस r, ठीक आहे. इकडे काय झालं तुमचं 74 मायनस 75 मायनस r 75 मायनस r बरोबर. 75 मायनस r ला 74 मायनस r पर्यंत हे लागतो, ठीक. हे झालं सगळं. हे झालं तुमचं किती क्रॉस मल्टिप्लाय केलं 150 मायनस 2r इज इक्वल्स टू 3r. सो 150 इज इक्वल्स टू 5r. सो r इज इक्वल्स टू 30. मग जर तुमचा r 30 असेल तर ही टर्म किती होणार 31st. सो दोन टर्म आल्या 30th टर्म आणि 31st टर्म, अशा तुमच्या दोन टर्म आले. मगाच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण काहीतरी मिस्टेक केली. नेक्स्ट प्रॉब्लेम cube root of a upon square root of b plus square root of b upon cube root of a raised to 21. ह्याच्यामध्ये म्हणताय की कोण ह्याच्या एक्सपान्शन मध्ये कितव्या टर्मला a ची आणि b ची पॉवर सेम असेल. ह्याच्या एक्सपान्शन मध्ये कोणत्या पॉवरला a ची आणि b ची कोणत्या टर्मला a ची आणि b ची पॉवर सेम असेल. पहिले तर ह्याला व्यवस्थित करून घ्या. a upon b raised to 1/2 raised to 1/3 plus b upon a raised to 1/3 raised to 1/2 whole raised to 21. हे झालं किती a raised to 1/3 upon b raised to 1/6 plus
b रेज टू 1/2 अपॉन a रेज टू 1/6 रेज टू 21. मग आपण ह्याचा जनरल टर्मचा फॉर्म्युला काढूया टी आर प्लस 1 चा, दॅट इज इक्वल टू 21CR a रेज टू 1/3 अपॉन b रेज टू 1/6 इंटू b रेज टू 1/2 अपॉन a रेज टू 1/6 रेज टू हा रेज टू r होईल, हा रेज टू 21 minus r. So this will be 21CR a raised to 21 minus r upon 3 and upon b raised to 21 minus r upon 6 into b raised to r by 2 upon a raised to r by 6. आता a ची ह्यांची पॉवर आपण इक्वल करूया थोडंसं. हे प्लस आहे, वरती गेल्यावर काय होईल तुमचं मायनस. सो a raised to 21 minus r upon 3 minus r by 6 into b raised to r by 2 minus 21 minus r upon 6. ह्याची गरज नाही म्हणून मी लिहित नाहीये, ठीक आहे. सो 6 करायचं याला म्हणल्यावर किती होईल तुमचं 42 minus 2r minus r, so minus 3r into b raised to 6 करायचं म्हणलं तर 3r minus 21 plus r upon 6. सो आता ही पॉवर काय आहे सेम. सो म्हणजे 42 minus 3r upon 6 is equals to 3r plus r 4r minus 21 upon 6. 6 तुमचं काय झालेलं आहे कॅन्सल. मग आता राहतंय काय तुमच्याकडनं इथे सोडतो बघा 42 minus 3r आणि 4r. 3r ला तिकडे टाकू 21 ला इकडे घेऊ. 42 plus 21 that is equals to 4r plus 3r. So 7r is equals to 63. So r will be equal to 9. r जर 9 असेल तर तुमची टर्म किती असेल 10th. 10th टर्मला काय होईल की a ची आणि b ची पॉवर तुमची काय असेल सेम असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Summation m changing from 0 to 100 cm x minus 3 100 minus m 2 raised to m. याच्यामध्ये x रेज टू 53 चा कोएफिशियंट काढायचा आहे. काय शोधायचं याचा x रेज टू 53 चा कोएफिशियंट, याचा कोएफिशियंट. पहिले तर ह्याच्यात एक दोन व्हॅल्यू टाकून बघूया काय होतं. सो पहिले 0 100 c0 x minus 3 रेज टू 100 2 रेज टू 0 प्लस 100 c1 x minus 3 रेज टू 99 2 रेज टू 1 प्लस 100 c2 x minus 3 raised to 98 into 2 raised to 2 and so on. 100 c0 100 c1 100 c2 100 c3 so on जाणार आहे. आणि फर्स्ट रेज टू 100 99 वगैरे वगैरे. हे जरा कसं दिसतंय nc0 x raised to n y raised to 0 nc1 x raised to n minus 1 y raised to n ह्या प्रमाणे दिसते. म्हणजे दिस इज एक्सपान्शन ऑफ x minus 3 आणि हे सगळे प्लस वाले टर्म आहे म्हणजे प्लस 2 रेज टू 100. याचं ते काय आहे एक्सपान्शन आहे. सो याचं जर एक्सपान्शन असेल तर x minus 1 रेज टू 100 चं हे काय आहे एक्सपान्शन आहे. मग आता आपण पहिली टर्म बघितली तर 100 c0 x रेज टू 100, ठीक. दुसरी टर्म येणार x रेज टू 99 वाली. मग 53 ला कुठे येणार किती 53 किती टर्म येईल बरं. बट ठीक आहे जनरल फॉर्म्युला वापरूया. सॉरी x minus 1 रेज टू 100. सो जनरल टर्मचा जर फॉर्म्युला वापरला tr plus 1 is equals to 100 cr x रेज टू 100 minus r into minus 1 रेज टू r. सो हे व्हॅल्यू आपल्याला किती पाहिजे 53. सो 100 minus r is equals to 53.
So R is equals to 100 minus 53. So R will be equal to 100 minus 53 गेलं राहिले किती आपल्याकडं 47. सो R 47 जर असेल तर टर्म किती झाली तुमची 48th टर्म. R जर 47 असेल तर टर्म किती झाली तुमची 48th टर्म. R जर 47 असेल तर तुमची टर्म किती होईल 48th टर्म. 48th टर्म x raised to 53 चा कोएफिशिएंट. सॉरी कोएफिशिएंट विचारलं ना त्याचा 40 R ची व्हॅल्यू आली 47. सो कोएफिशिएंट काय आपल्याकडे हा कोएफिशिएंट आहे हे आणि हे. सो कोएफिशिएंट is equals to 100c 47 into minus 1 raised to 47. सो म्हणजे हा काय येणार तुमचा मायनस येणार. सो दिस इज युअर कोएफिशिएंट. ठीक आहे. दिस इज युअर आन्सर. पण सर जर समजा हे आन्सर तुमच्या याच्यामध्ये नसेल कशामध्ये ऑप्शन मध्ये तर 47 जर नसेल तर तुमचं किती असणार 53 असणार. दोन्हीपैकी एक असणार. कारण इकडून 47 मोजलं आणि इकडून 53 मोजलं तर दोन्हीचं काय म्हणतात इकडून जेवढी कोएफिशिएंट आहे तेवढाच इकडून 7. पाठीमागून 47वी टर्म म्हणजे 53वी टर्म होणार पूर्ण. ठीक आहे. आणि दोघांचं कोएफिशिएंट काय राहणार सेम. पुढून पहिली मागून पहिली यांचा कोएफिशिएंट सेम असतो. पुढून दुसरी मागून दुसरी यांचा कोएफिशिएंट सेम असतो. त्याच पद्धतीने हे चालेल. नेक्स्ट क्वेश्चन